नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि खूप सुंदर माहिती बघणार आहोत। बघा, लवकरच महाशिवरात्री जवळ येते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अनेक सेवा, उपाय किंवा उपासना करत असतो। भगवान शंकरांचं अत्यंत महत्त्वाचं हे व्रत असतं। ज्यांना प्रदोष व्रत किंवा सोमवार करायला जमत नाही त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत ते लोक करत असतात। आता महाशिवरात्रीचे व्रत का करावे आणि महाशिवरात्रीचे व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतात आणि भगवान शिव जे आहेत ते म्हणजे ह्या दिवसाचं काय महत्त्व आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आज बघणार आहोत। त्याचसोबत बघा, तुमच्या घरामध्ये जर महादेवांची पिंड असेल तर ही माहिती जी आहे ती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। जर तुमच्या घरामध्ये, आता प्रत्येक घरामध्ये महादेवांची पिंड ही असतेच, पण काही वेळेला काही चुका आपण करत असतो। बघा, देवांचे देव महादेव हे जेवढे भोळे सांब आहेत, भक्तांच्या हाकेला लगेच धावून जातात, त्याचप्रमाणे ते लवकर क्रोधित देखील होतात। त्यांच्या सेवेमध्ये एखादी जर चूक झाली तर लवकरच ते क्रोधित देखील होतात आणि त्याचे दोष आपल्याला लागत असतात। तर बघा, सगळ्यात पहिले महादेवांची पिंड जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्याबाबत आपण माहिती बघूया आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीचं व्रत का करावं, त्याचे काय फायदे आहेत आणि कोण करू शकतं, त्याचसोबत त्याने आपल्याला महादेवांचं कोणता कृपा आशीर्वाद मिळतो याबद्दलची सगळी माहिती आपण बघूया। तर बघा, सगळ्यात पहिले महादेवाच्या पिंडीचं रहस्य आपण बघूया। आता भगवान महादेवांच्या पूजेबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती बघूया। तर घरामध्ये, देवघरात महादेवांची पिंड ठेवावी, मूर्ती, फोटो नसावा। घरामध्ये देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा। पिंड ही साधी दगडी असली तरी चालते, मात्र शक्यतो पितळेची असावी। देवघरातील पिंड 3 इंचापेक्षा मोठी असू नये, ती 3 इंचापेक्षा छोटी असावी। भगवान महादेव हे देवाधिदेव असून ते न्यायप्रिय दैवत आहेत आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवांची मूर्ती, फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात। ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात, कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा म्हणजेच देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच या भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात। त्यामुळे त्याचबरोबर उत्तर दिशेने महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी हे तीर्थरूपाने वाहत असते, ते ओलांडून गेल्याचे पातक आपल्याला लागते। महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते। देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी। मानवाला पिंड पूजन सांगितले आहे, म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्तिपीठांवर महादेवांची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेले समजते। 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत। यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळत असते। महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा। महादेवांना जल अतिशय प्रिय आहे। एखाद्या भक्ताने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात। महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते। गुरुचरित्रात असे म्हणले आहे की नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो। श्रीमद भागवतात म्हणले आहे की महादेवांची नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते। हर हर महादेव या 7 वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका। तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण जाणून घेऊया। भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते। उत्साहाच्या भरात आपण काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे आपण लक्ष देणे गरजेचं आहे। तर त्या
7 वस्तू कोणत्या? तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे शंख. शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे हळद कुंकू. भगवान शंकर हे आजन्म वैरागी होते, त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते, त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात. तुळशीपत्र. तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीपत्र. असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता. चौथी गोष्ट म्हणजे नारळ पाणी. नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते. त्यानंतरची 5वी गोष्ट आहे म्हणजे उकळलेले दूध. उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करावा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते, त्यामुळे त्याचा वापर करणेही टाळावे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे केवड्याचे फूल. भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्ज्य आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता.
त्यानंतरची 7वी गोष्ट आहे म्हणजे कुंकू किंवा शेंदूर. कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकरांच्या पूजेमध्ये वर्ज्य केला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला भगवान शंकरांना कोणत्या 7 गोष्टी अर्पण करायच्या नाहीत, त्याचबरोबर आपण महादेवाच्या पिंडीचं रहस्य देखील बघितलं. तर आता लवकरच महाशिवरात्री येते. ज्यांना प्रदोष व्रत किंवा सोमवारचं व्रत करायला जमत नाही ते भक्त महाशिवरात्रीचे व्रत करत असतात. पण जे व्रत आपण करत असतो त्या व्रतामागचं महात्म्य किंवा महत्त्वसुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. उगाचच एखाद्याने सांगितले किंवा आपण दरवर्षी करतो म्हणून महाशिवरात्रीचं व्रत करावं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामागचं महत्त्वसुद्धा आपल्याला माहीत असावं. तर आता महाशिवरात्रीचे व्रत का करावे? माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवांची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे. महाशिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शिवरात्रीच्या 1 प्रहरी शिव म्हणजे भगवान या रात्रीच्या 1 प्रहरी विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवांची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे. व्रत आचरणाची पद्धत व विधी. उपवास, पूजा व जागरण ही या काताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्या असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा याची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन समाप्ती करावी. शिवपूजेची वैशिष्ट्ये काय आहेत? बघा, शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत, मात्र भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून संरक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठीचा शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा. तर अशा प्रकारे आजची माहिती आपण बघितली. आजची माहिती अतिशय महत्त्वपूर्ण होती. आपण जी सेवा करत असतो, उपाय करत असतो त्यामागचे महत्त्व आणि तुमच्या घरामध्ये शिवपिंड असेल तर त्या शिवपिंडी मागचं रहस्यसुद्धा आज आपण बघितलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि या सगळ्या सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.